आता आपण येऊयात आपल्या कोल्हापूरमध्ये, कारण कोल्हापुरात गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि गॅस एजन्सी समोर आता मोठ्या प्रमाणात रांगा लागल्यानं संपूर्ण परिसरातच एक वेगळं वातावरण बघायला मिळतंय। कारण कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय, एजन्सीच्या समोर कार्यालयासमोर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक स्तरावर दिसत आहे। विशेषतः गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम होताना दिसतोय। भारतामध्ये देखील अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये गॅस तुटवड्याची समस्या आहे ती जाणवत आहे आणि त्यामुळे ग्राहकांना मात्र मोठ्या समस्यांना यामुळे आता सामोरं जावं लागत असल्याची चिन्ह आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत। गॅस एजन्सी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादावादीचे देखील प्रसंग घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपल्याला माहित आहे गॅस तुटवड्याच्या भीतीनं आपण बघतोय कोल्हापुरातील राजारामपुरी इथं असलेल्या एका गॅस एजन्सीच्या दारामध्ये आपण बघतोय ग्राहकांनी कशा पद्धतीनं रांग आहे ती लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यातच सकाळी या ठिकाणी 5 मार्चच्या आधी ज्यांनी बुकिंग केलं आहे त्यांनाच हे सिलेंडर मिळतील अशा पद्धतीची सूचना अचानकपणे देण्यात आली आणि त्यामुळे या सगळ्या ग्राहकांचा संताप देखील अनावर झाल्याचं बघायला मिळालं। काही वेळापूर्वी या गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत या सगळ्या ग्राहकांची वादावादी देखील झाल्या। मॅडम काय सांगाल, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, कधी तुम्ही बुकिंग केलेलं आहे? मी परवा दिवशी शनिवारी बुकिंग केलं आहे। आता ते म्हणायला लागलेत की 5चं बुकिंगचं हे आहे। ॲक्च्युली मी सिलेंडर घेऊन गेले 14 जानेला, त्यानंतर मी सॅटर्डेला बुक केलं। मग आता म्हणालेत, मग तर बघू काय म्हणतात। काय म्हणणं आहे इथल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचं? त्यांनी आता सांगितलं की 5 मार्चच्या आधी बुकिंग करा म्हणून। अजून बुकिंग आम्ही केलेलं नव्हतं, बुकिंग होत नाही ते सगळं ऑनलाईनला। आणि आता आमचं जवळपास डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये मी घेतलं, डिसेंबर महिन्यामध्ये घेतलं, त्यानंतर सिलेंडर अजून मिळालेलं नाही। जर्नलिस्ट सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। सिलेंडरचा लोड थोडा पूर्ण काय पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा काय? वेटिंग एवढं पडलं, वेटिंग पडले कशामुळे? तुमच्यामुळे पडले हो। सिलेंडर कमी आहे। तुम्ही तवाच्या तवा दिला असं विषय घरगुती नाही, हॉटेल बरं 100 सिलेंडर आहे चालू ठेवा की पब्लिक चालू ठेवा ते पहिला भाई कुठं पण पब्लिक गेल्या बघा जरा, लाईन बघा जरा। ही दोन दृश्य आपण बघत आहोत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। भूषण, आपण बघतोय ग्राहकांमध्ये कुठेतरी कोल्हापूरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी सध्या? नक्कीच आपल्याला माहित आहे गॅस तुटवड्याची समस्या आता प्रत्येक शहरांमध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे आणि आता याचा परिणाम म्हणजे गॅस एजन्सी धारक आणि ग्राहक यांच्यामध्ये वादावादी होताना आपल्याला बघायला मिळते। आता आपण राजारामपुरी इथल्या एका गॅस एजन्सीच्या बाहेरची दृश्य राजारामपुरी इथल्या एका गॅस एजन्सीच्या बाहेरची ही दृश्य आहेत आपण बघतोय। एका बाजूला अशा पद्धतीनं लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या ग्राहकांच्या लागलेल्या आहेत। गॅस तुटवड्याच्या भीतीनं ही सगळी रांग आहे ती आपल्याला बघायला मिळते। मात्र आज सकाळी एजन्सीच्या दारात आल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या ग्राहकांना बोर्ड बघायला मिळाला ज्या ठिकाणी लिहिलेलं होतं की 5 मार्चच्या आधी ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांनाच फक्त हे सिलेंडर आहेत ते देण्यात येतील। कोणतीही पूर्वकल्पना न देता अशा पद्धतीनं अचानकपणे 5 मार्चच्या आधीच्या बुकिंगचा नियम लावल्यामुळे सगळे ग्राहक जे आहेत ते संतप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर गॅस एजन्सी उघडण्याआधी जवळपास 1 ते 1.5 तास हे सगळे लोक जे आहेत ते रांग लावून उभे होते आणि यानंतर हे गॅस एजन्सीचे कर्मचारी या ठिकाणी आल्यानंतर मात्र त्यांनी तुमचे 21 दिवस किंवा 25 दिवस पूर्ण असतील तरच गॅस मिळेल अशा पद्धतीची अट घातली आणि त्यामुळेच हे सगळे ग्राहक जे आहेत ते संतप्त झाल्याचं बघायला मिळाले। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं वादाची स्थिती जी आहे ती गॅस एजन्सीच्या एक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तुम्ही हा नियम अचानकपणे का लावला अशा पद्धतीचा जाब हे सगळे विचारताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे एकूणच या ठिकाणी वादाची स्थिती आहे ती निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते। अनेक ग्राहक
ग्राहकांची तक्रार आहे की ऑनलाईन पद्धतीनं आम्ही हे बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील होत नाही आहे. आणि अनेक यातील ग्राहकांनी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सिलेंडर नेलेला आहे आणि आता या ठिकाणी आल्यानंतर मात्र त्यांना 25 दिवस अगोदर हे सगळे गॅस सिलेंडरचं बुकिंग करण्यासंदर्भातला नियम सांगण्यात आला आणि त्यामुळेच कुठेतरी हे सगळे ग्राहक जे आहेत ते संतप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या सगळ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून या सगळ्या ग्राहकांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र गेले 1.5 ते 2 तास थांबल्यानंतर अशा पद्धतीचा नियम लावल्यानं हे सगळे ग्राहक जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. आता यानंतर यामध्ये काय तोडगा निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण बघतोय मोठी रांग या ठिकाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि वादावादीचे प्रकार देखील ग्राहक आणि एजन्सीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळत आहेत. भूषण, मात्र या एजन्सीच्या